नमस्कार मंडळी, मी जयश्री रेसिपी या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता गुलाबी साडीचा ट्रेंड आहे म्हणून मी आज गुलाबी साडी लाल आपला मटणाचा आज बेत आहे. तर आज आपण मटणाचा बेत केलेला आहे. तर आज आपण रसरशीत चमचमीत घाटावरील पद्धतीने मटणाचं बघणार आहोत आपण. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 किलो मटण घेतलेलं आहे, 3 वाट्या सुकं खोबरं आपण घेतलेलं आहे, लसूण 4 कांदे आहेत ते मी सोलून तुम्हाला दाखवले आहेत, आणि कढीपत्ता आहे, हळद, मीठ आणि हा घाटी मसाला आहे. तर हे 2 टेबलस्पून तुम्हाला चमच्याच्या मापासाठी मी तुम्हाला चमच्यानी दाखवलेलं आहे. तर हे 2 टेबलस्पून मी घेतलेलं आहे वाटीमध्ये. तर आता आपण मटण शिजवून घेऊ कुकरमध्ये. त्याच्यासाठी मला आता 3 पळ्या तेल टाकून घेऊन मी त्याच्यामध्ये मटण टाकून शिजवून घेते. तर त्यासाठी मी आता पहिला 3 पळ्या तेल टाकून घेते. फोडणीला थोडासा आपण कढीपत्ता टाकून घेऊ. हळद टाकून घेऊया. आणि चांगलं हलवून घेऊन आपण थोडं 2 शिट्या काढून घेऊया. असं तेलामध्ये जरा आपण चांगलं शिजवून घेऊ. आणि चांगलं शिजल्यानंतर तेलामध्ये मग 1.5 तांबा असं आपण पाणी घालून 2 कुकरच्या शिट्या काढून घेऊ. आपण 3 वाट्याचं खोबरं घेतलं होतं, त्याचं आता आपण चिरून कापून घेतलेलं आहे आणि आता ते भाजून घेतलेलं आहे चांगले. खोबरं आता आपण मिक्सरला चांगलं वाटून घेतलेलं आहे आणि मटण आपण चांगलं कुकरला शिजवून घेतलेलं आहे. तर आता आपण फोडणीला घालून घेऊ. एक पळी तेल आपण फोडणीला घालून घेऊया. कढीपत्ता घालून घेऊ. आता आपण फोडणीला टाकून घेतलेलं आहे. तर आता चांगली उकळी आल्यानंतर आपण सगळे मसाले टाकून घ्यायचे. कालवणाला उकळी आलेली आहे. तर आता आपण खोबरं टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि आपले मसाले, मीठ आणि मसाला. चांगलं हलवून घ्यायचं आता. आणि थोडं उकळी येऊन झाली की आपलं मटण आपलं रेडी. अशा प्रकारे आपलं मटण आता शिजून तयार आहे. तर आता आपण सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपलं घाटी पद्धतीचं चमचमीत झणझणीत रसरशीत मटण तयार आहे. मटण थाळी तयार आहे आपली.
क्लास. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ मी नवीन नवीन घेऊन येत जाईन. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझा जो आज मटणाचा बेत केलेला आहे तो कसा झाला तो कमेंटद्वारे मला कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.